श्रोतेहो नमस्कार. साहित्य संस्कृती या साहित्यविषयक कार्यक्रमात मी सुषमा कुलकर्णी आपणा सर्वांचं, सर्व श्रोत्यांचं, रसिकांचं, सर्व साहित्यप्रेमींचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, सकारात्मक दृष्टिकोन माणसाची पहिली प्रेरणा असतो आणि सकारात्मक विचार आयुष्यात प्रत्येक गोष्ट सोपी करतात. जिद्द आणि ध्येयाला जर सकारात्मक विचारांची साथ लाभली तर जगात वाईटही वाईट वाटत नाही, हारही हार वाटत नाही. प्रत्येक गोष्टीत दिसते ती एक संधी पुढे जाण्याची. आणि या छान अशा सुविचारासोबत श्रोतेहो वळूयात साहित्य संस्कृती या कार्यक्रमाकडे. श्रोतेहो, आपल्या साहित्य संस्कृती या कार्यक्रमाअंतर्गत आपण नेहमीच वेगवेगळ्या साहित्यिकांच्या, लेखकांच्या साहित्याचा आनंद घेत असतो. कधी कविता, तर कधी ललितलेख, तर कधी कथा. या सगळ्यांचा मनमुराद आनंद आपल्याला या कार्यक्रमातून मिळतो. आजच्या कार्यक्रमात सुद्धा आपण ग्रामीण स्त्रीचं मन समर्थपणे व्यक्त करणारी एक कथा ऐकणार आहोत. होय, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ग्रामीण कथाकार राम निकम यांच्या कथेचा आस्वाद घेणार आहोत. श्रोतेहो, कथाकार राम निकम यांच्या साहित्यातून नेहमीच कृषिनिष्ठ ग्रामीण जीवनाचं वास्तव प्रतिबिंबित झालेलं आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलन आणि साहित्य उपक्रमातून राम निकम यांनी आतापर्यंत रंगतदार असे कथाकथन केलेले आहे. प्रसिद्ध वार्षिक अंकांमधून, मासिकांमधून यांच्या कथा प्रसिद्ध झालेल्या आहेत. चांद एल, गुराखी यासारखे दर्जेदार कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. यांच्या कथांमधून विशेषतः स्त्रियांच्या अंतःकरणातील दुःखाचा ठाव शब्दबद्ध झालेला आहे. ग्रामीण स्त्रीच्या मनाचा ठाव मराठी साहित्यामध्ये फार क्वचितच घेण्यात आलेला आहे, परंतु यांच्या साहित्यातून ग्रामीण स्त्रीचं मन समर्थपणे व्यक्त झालेलं आपल्याला दिसतं. दुःखाच्या अंधारात अवघं आयुष्य कंठणारी स्त्री, मूकपणे वेदना सहन करणारी स्त्री असं असताना फाटक्या संसारात इंद्रधनुचे रंग भरणारी स्त्री यांच्या कथांमधून आपल्याला भेटते. तेव्हा चला तर मग श्रोतेहो, आज आपल्या कार्यक्रमामध्ये ग्रामीण कथाकार राम निकम यांच्या कथेचा आस्वाद घेऊयात. ऐकूयात त्यांची नाना नानी पार्क ही कथा. श्रोतेहो नमस्कार. मी राम निकम आपल्यासमोर नाना नानी पार्क नावाची कथा सादर करीत आहे. मया पुढी पुढी पळतेत असं म्हणते ते खरंय बघा. आता हेच बघा ना, मपला जीव परक्या लेकरात आणि त्याचा जीव त्याच्या लेकरात. आताचा जमानाच न्यारा आलाय माय. आता पहिल्यासारखे घरं वाडे राहिले नाहीत. घराचे खुरुडे झालेत आणि खुरुड्याचे खोपे नाही म्हणावं तर काय म्हणावं. चिमणासारखे आपण आणि आपली बायको आणि आपली लेकरं की झालं घर. मग घरात कोणी असो नसो, असलं तरी नसल्यासारखंच. मपली तर कशाच सत्ता नाही माय. काही मानपान नाही, कशाची विचारपूस नाही. काही खाल्लं का, पिल्लं का, काही दुखते का, काही खुपते का, काही त्याला देणं घेणं नाही. आपण घरात असून नसल्यासारखेच येतं. आता सुनाल तरी काय म्हणावं. लोकच आपल्या हातात राहिला नाही. ती बया तर बिचारी परकीच. आपलाच लोक धड नाही तर तिला काय म्हणावं. मपल्या जीवात तिथं लहानपणापासून परोड झाली माय. लहानपणी तर रानात अंगावर ईज पडून मपला बाप मेला. मोठ्या पेरणीचे दिवस होते. मपला बाप ती पिरीत होता आणि एकाएकी ध्यानीमनी नसताना आभाळ भरून आलं. काळ्या ढगाची काळी साय सगळ्या रानात पांगली आणि सपसप बोराळले टप्पू पावसाचे थेंब पडू लागले. चाड्यावरली मूठ सोडून मपला बाप टिफणीच्या बैलाच्या आडंगी लपला. सगळी माणसं दुसरीकडे पळाली आणि तितक्यात कानठळी बसल्यासारखा ठो करीत मोठ्यानं आवाज झाला. शिवरातल्या सगळ्या माणसाचे डोळे दिपले आणि बैलाच्या पोटाखाली बसलेला मपला बाप बैला संगच करपून गोळामोळा झाला. मग राशींच्या गड्यानं तसाच मुटका पाठीवर टाकून गावाकडे आणला आणि त्या दिवसापासून आमचा वनवास सुरू झाला. त्या वर्षी आमचं रान खाली राहिल्यातच जमा झालं. बापानं करून ठेवलेल्या कर्जापायी
आऊत मोल्ड होता ते एक बैल, त्यो बी इकून सावकाराचं ऋण फेडलं. मग एका सालातच आम्ही मायले की रानाचे धनी असून मजूर झालोत. रान दुसऱ्याला ठोक्यान दिलं आणि आमच्याच रानात आम्ही मजुरी करायला लागलो. आणि पुढं मी पणात आले. माईला मात्र डोळा लागणं गेला. नाती धुती पोरगी घरात ठेवून तिच्या औरा दगड ठेवल्यासारखंच वाटू लागलं. भावभाकीतले लोक चित बघू लागले. मग आपल्या सोयरिकीची कोणालाच काही फिकीर नव्हती आणि कोणी काही बघणं गेलं. तेव्हा एक दिवशी आव्हान धपक्याच मपला मावसा घरी आला आणि माईला म्हणला, काय वहिनी, सुशिलाला किती दिवस घरात ठेवायचं, तिचे हात पिवळे करायचे का नाही? तर मावशाचं असं बोलणं ऐकून माईचं काळी सुपा एवढं झालं. तेव्हा माय गमतीनं म्हणली, असं कसं बराळेवानी बोलतात दाजी, घरात ठेवायला काय तिचा का खार घालायचा का? मनवाची लेख लोकाची आणि जमीन राजाची. आता पोरगी तुमची आहे बघा, तेव्हा तुम्हीच बघा सुशिलाला किती दिवस घरात ठेवायचं ते. म्हटला तर असा देवानं वनवास मांडला. असं म्हणून माईनं डोळ्याला पदर लावला. तेव्हा समजूत घालीत बोलल्यासारखं मपला मावसा म्हणला, काय अवघड करू नका वहिनी, तुम्ही म्हणालात ना लेक मपली आहे म्हणून, तेव्हा तुम्ही बिनघोर राहा. मावसा तसं म्हणल्यावर माईला धीर वाटला. तेव्हा मावसा म्हणला, सुशिला वहिनीला पाणी आण बरं. मग मी खापऱ्याच्या बिनगीतून गिलासभर पाणी दिलं. मायनं गुळणा करून 2 घोट पाणी पिलं. मग पाहुणा म्हणला, निश्चितपणानं मला सांगा बरं वहिनी, तुम्हाला पोरगा कसा पाहिजे ते? तेव्हा माय म्हणली, हे बघा दाजी, मी काय लई तालीवार नाही आणि मला बी तालीवार जावंही बघा म्हणून तुम्हाला म्हणणार नाही. आता आपल्याजवळ दातावा मारायला खडकू नाही तर आपण कशाला तालीवाराच्या गोष्टी कराव्यात. आता मोह म्हणणं एकच आहे, सुशीला 9वी पाशे बघा. गावातच शाळा होती म्हणून जमलं. पुढं 10वीला धाडायचं होतं, पण जमाना असा बालट निघालाय. पोरीची जात काही बाई कानावर आले म्हणून तिची शाळा बंद केली बघा. नाहीतर काय, लेकीच्या जातीला जास्त शिकून थोडंच बॅलिस्टर व्हायचं आहे, चुलच फुकावं लागल. पण सुशीला लिहायचं खरंच हुशार होती. तेव्हा तिला साजल असाच पोरगा बघा, पण पोरगा खाऊन पिऊन टामटूम असावं, निक्क्या हाडाचा असावा, आंधळा लांगडा नसून येत, धगड दाकट असावं. तेव्हा खुशीत येऊन पाहुणा म्हणला, बस 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 वहिनी, तुम्ही म्हणता तसाच पोरगा आहे बघा, तुमच्या मनाजोगाच पोरगा आहे. तेव्हा आधीर होऊन माईनं पुसलं, कुठे दावा बरं? तेव्हा पुन्हा गमतीनं मावसा म्हणला, हा दावायला काय, मी पोरगा खिशात घेऊन हिंडायलो काय? तुमचं वहिनी नवलाचंच बोलणं आहे. असा गमतीचा सवाल जाप मेवना मेहुनीचा वाढोळक चालू होता. तेव्हा पुन्हा माय म्हणली, मला माहिती आहे तुमचा खिस्सा किती मोठा आहे ते. दावा म्हणजे पाहुणा कोण्या गावचा आहे, कोणी कोण स्वार लागतो? तुम्हाला तर मी अगोदरच सांगितलं की मला निक्क्या हाडाचा पोरगा पाहिजे म्हणून. तेव्हा पुन्हा मावसा म्हणला, त्याची तुम्ही फिक्कीर करू नका वहिनी, पोरगा मोहा भातचाच आहे. तेव्हा पुन्हा माय म्हणली, आत्ता माय, तुमचा भाचा म्हणल्यावर सोयरपंत कंचीन आहे, पण कोण्या गावचा आहे तुमचा भातचा? मावसा म्हणला, पाळुदीचा आहे. तेव्हा माय म्हणली, आत्ता माय, पाळुदीला तर मपली आत्या दिलेली आहे, कोण जाधवच्या घरातला आहे का पोरगा? तेव्हा पाहुणा म्हणला, त्या गावात सगळीच जाधव येतं. आता तुमच्याकडं याचं म्हणजे मला तुमचा स्वभाव माहीत नाही का वहिनी? मग बोला बरं, पाहुण्याला कवा निरोप करायचा ते? तेव्हा माय गमतीनं म्हणली, आत्ता माय, यालाच तर म्हणते तर उतळं नवरान गुडघ्याला बाशिंग. आता लई दिवसानं आला तर मुक्काम करा, जेवून जा, ख्याली खुशालीचं बोलूत, मग मी सांगते पाहुण्याला कवा निरोप करायचा ते. मग मावसा बी थांबला. मायनं पूर्णाचा स्वयंपाक केला. जेवण झाल्यावर रात्रभर मायन पाहुणा ख्याली खुशालीच्या गप्पा मारीत बसले. मग दुसऱ्या दिवशी पाहुण्यानं जेवण करून निरोप घेतला, गावाकडे निघाला. जाता खिपी मायनं मावस बहिण्याकरिता वाढून म्हणून बळबळ थैलीत कोंबला. मग लांब जाऊस तर मागं वळून वळून बघत पाहुणा नजरेआड गेला. माईनं सांगितलेल्या दिवशी बरोबर मावसा पाहुणा घेऊन आला. पाहुणे यायचे म्हणून 2 दिवसा आधीच म्यान माईनं बैल नसले रिकामा कोठा झुडून साफ केला. भावकीच्या माणसाच्या घरून 1-2 सतरंजा कोठ्यात आतरल्या. पत्र्याच्या डिळ्या टेकून पाहुणे बसले. माया चुलत्यानं चहापिन केलं. मग कोठ्यातच मला दावलं. दुपारचे जेवणं खावणं करून रात्रच्या अंगणात चांदण्यात मपल्या सोयरिकीच्या बोलाचाली सुरू झाल्या.
नाही हो करता करता 7,000 मुपली सोयरीक जमली. पाहुणे मोप म्हणू लागले, पोरगी उचलून द्या. पण माईची भावना की आपल्या दारात लेकीचं लग्न करावं, 4 पात्र उठतील म्हणून मग पाहुणे बी राजी झाले. मग 2 एकर माईनं इकरी काढलं रान, पण घेणारच कोणी नाही. मग बळबळ सोमनाथ वाण्याला 15,000 रान फुकलं आणि मपलं लग्न झालं. त्याला मी पहिल्यानं पाहिलं तर मी चाटच झाले. अहो, ते अंगापिंडानं चांगली दांडगी दुंडगी होते, नाके डोळे बी नीट होते. कोणी बी नौखा माणूस म्हणेल, काय बहादर गडी आहे बाबा, काय रुबाबदार आहे. पण बोलायला लागला की या 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 करायला देत. ती लहानपणापासूनच मुकी होते. मावशानं मला आणि माईला चांगलंच फसिलं, झोपीत धोंडा घातला. पण आता काही इलाज नव्हता, लग्न लागून गेलं होतं. मग मी संसाराच्या नादी लागले, नशिबाला दोष देऊ लागले. गावात यायला सगळे लहान मोठे माणसं मुका तोकाच म्हणून म्हणत होते. मग मला बी मुक्याची बायको म्हणूनच ओळखायचे. याचं मला मोठं वाईट वाटायचं. आता घरचेच माणसं मुका म्हणायलेत तर बाहेरच्याला काय म्हणावं. पण याचं यायला काहीच वाटत नव्हतं. आता याच्या कानातच काही जात नव्हतं तर काय वाटेल. पण आपल्या कानात ते शब्द गरम सळी घुसल्यासारखे होत होते. मग मी मनाशीच ठरवलं, एक दिवस मुक्याचा तुकाराम म्हणायला लाईल नाही तर नावाची सुशिला होणार नाही. पण त्याला काही दिवस जाऊ द्यावं लागतील असं म्हणून मी गप्प बसले. बरं, घरी बी काही लई नादर नव्हतं. खटल्याचंच घर, 4 भावाचा इस्तार, सगळ्यात मिळून 25 एकर जमीन. मपलं लग्न झाल्यावर भावाच्या आणि जावाच्या कुरबुरी होऊ लागल्या. मपल्यामुळं नाही, यायचं आधीपासूनच जमत नव्हतं. पण याच्या लग्नामुळे इतके दिवस एका जागी राहिले होते. आता एका जागी राहायचं कारण बी नव्हतं. मग पाडव्याला आम्ही सगळे वाहिले झालोत. शहाण्या भावानं चांगली वाटणी घेतली आणि यायला बरड रान हवाली केलं. मग 4 पत्राच्या घरात मी वेगळी चूल मांडली. पहिल्यानं घरचा रानात कामाला जात होते, ते आता लोकांच्या रानात कामाला जावं लागलं. इतकंच काम तर 5वीला पुंजलं होतं, पण म्हटलं ह्या कामात मन लागत नव्हतं. तशी मला कामाची लहानपणापासून आदत होती. पण याच्या परता काही दुसरं काम भेटलं तर बरं होईल असं वाटत होतं. आणि थोड्याच दिवसात मला आपल्या मनाजोगं काम भेटलं. पाळोदीत एक सिस्टर बदलून आली. ती बिचारी एकटीच गावात राहत होती. रोज तिला पाळोदी भोवताल 2-3 गावाला भेटी द्याव्या लागत होत्या. त्याच्यामुळं तिच्या हाताखाली तिला एखादी मदतनीस म्हणून जरा शिकलेली बाई पाहिजेत होती. तेव्हा गावात आपल्या इतकं कोणीच शिकलेलं माणूस नव्हतं. म्हणून मला तिनं तसं विचारलं. मला तर हेच पाहिजे होतं म्हणून मी तिच्या हाताखाली राहिले. रांचीच मजुरी बिचारीने देत जावात आणि रोज मी तिच्या संग खेड्यापाड्यात जात जावात. पुढं 4-2 सालात मला लेकरं झाले आणि सिस्टरनी आमच्या गावातून शेलूला बदली झाली. तेव्हा मी विचार केला, आपल्याला पुन्हा रानाचंच काम करावं लागेल. पुन्हा लेकराला घरी एकटं बी ठेवता येणार नाही. पुढं लेकरं बी मोठे झालं, त्याला त्या गावात इतकी चांगली शाळा नाही. तेव्हा मी सिस्टरबाईला म्हणलं, बाई आता इतकी मी तुमच्या संग राहिले तेव्हा मला बी शेलूला घेऊन चला ना. मी तुमच्या संगच राहील, नाहीतर कोणाची इथं भांडे घाशील, पण मला तुमच्या संग शेलूला घेऊन चला. तेव्हा ती राजी झाली आणि मला तिनं पुसलं, पण तुमच्या शेतीवाडीचं काय. तेव्हा मी म्हणलं, काय माय आमची शेतीवाडी, शेळीचं शेपूट, धड लाज बी झाकीत नाही आणि माश्या बी हानीत नाही. तशी आमची शेती, तिला कोण चोर उचलून नाही आलाय, कोणाला बी ठोक्याबट्टीनं आताच्या सारखी लावते. तेव्हा ती म्हणली, मग तसं असेल तर मग काय हरकत नाही. आणि मी त्याच्या संग शेलूला आले. शेलूला आल्यावर मी गप बसले नाही आणि यायला बी बसू दिलं नाही. सिस्टरच्या सहाऱ्याने मी एका साधारण पत्र्याची खोली किरायानं केली आणि तिच्यात ओळखीनं कॉलेजच्या पोरायला आणि मास्तरला डबे सुरू केले. हे सकाळ संध्याकाळ सगळ्याला डबे नेऊन देत होते. घरचं पाणी भरत होते. याने गिरणीतून दळून आणि जावत, बाजार हाट करीत जावत. असं करता करता आमचं शेलूत मन रमलं. मग डब्यामुळं मास्तराच्या ओळखी झाल्या आणि त्याच्या शाळेत मी 2 लेकराला शरीक केलं. रानातल्या फुलासारखे बिनखता पाण्याचे लेकरं वाढू लागले आणि उभ्या अभ्यासात फुलू लागले. न त्याला कशाचे ट्युशन ना धडवह्या पुस्तकं. रानातल्या बाबळीसारखे आणि पळसाच्या फुलासारखे वरच्या वर्गात 2 लेकरं चांगल्या मार्कानं पास होऊ लागले. मी नुसतीच कासवाच्या नजरेनं लांबून त्याच्याकडं मायेनं बघत होते. मपल्या परीनं त्याचं सारलं करीत होते. धीराच्या आणि समजुतीच्या 4 गोष्टी सांगित होते.
मपल्याजवळ त्याच्याशिवाय होतंच काय त्याला द्यायला. पाहता पाहता मोठी प्रियंका 12वी वर्गात पहिली आली. शाळेनं तिचं मोठं कौतुक केलं. पेपरात तिचा फोटो छापून आला. फोटो खाली तिचं नाव प्रियंका तुकारामजी म्हणून. मुक्या तुकाचा पोरगीमुळं तुकाराम झाला. हे बघून वाचून मपला ऊर भरून आला. येड्यासारखं तेव्हा नाव मी 2दा 4दा वाचून काढलं आणि बसल्या जागी येऊनच नारायणाला हात जोडले. म्हणलं, देवा पांग फेटलास रे, अशीच माईची नजर राहू दे. प्रियंकाचा पेपरात फोटो खानाखुना करून यायला दाखिला. त्याचं तोंडाला नुसतंच या केलं आणि प्रियंकाच्या पाठीवरून हात फिरला. तिला उराशी लावून लेकीचा मुका घेतला. त्याला मोप काही बोलता येत नव्हतं, पण पटक्याच्या पदरानं त्यानं त्याच्या डोळ्याला लावला. एके दिवशी पेपरावाल्या लोकांनी प्रियंकाला विचारलं, तुझ्या यशाचं श्रेय तू कोणाला देशील? तेव्हा ती म्हणली, ह्या यशाचं श्रेय मी माझ्या आईवडिलाला देईल, कारण की तिनं मला जन्म दिला. माय माऊली आणि दुनिया दावली. या म्हणीप्रमाणे तिनं मला जग दाखवलं. जरा गर्भातच तिनं मला मारलं असतं तर ते जग मला बघता आलं नसतं. तिच्यापरीनं खूप काही तिनं मला दिलं. तसे माझे शिक्षक व माझे इतरही माझ्या यशाचे काही वाटेकरी आहेत. त्या सर्वांचे मी आभार मानते. प्रियंकाच्या या यशामुळे मला आणि सुधाकरला लय उभारी आली. तो बी मन लावून शिकू लागला व 10वीत चांगले मार्क त्याला पास झाला. मुंबईच्या कॉलेजात त्याचा नंबर लागला. त्याच्या खर्चापायी त्याच्या बापदादाचं रान मी ऐकलं, पण त्याला पैशाची कमी पडू दिली नाही. त्यानं बी माझ्या कष्टाचं चीज केलं. चांगले मार्क घेऊन सुधाकर शिक्षण पूर्ण केलं आणि त्याला चांगली नोकरी लागली. सुधाकर मोठा साहेब झाला. मग हायतं नाही तर ते सोयरे आमचं नातं सांगू लागले. मुक्या तुकाला तुकारामजी म्हणून रामराम घालू लागले. त्याच्या खानाखुनाच्या बोलण्याचं कौतुक करू लागले. मग एका श्रीमंत पाटील गुत्तेदाराची पोरगी सुधाकरला पसंत पडली आणि त्याचं लग्न झालं. माझ्या डोळ्याचं पारणं फिटलं. प्रियंका बी एका खाजगी शाळेत मास्तरी म्हणून लागली. त्या शाळेतल्या मास्तराबरोबर तिनं बी हात पिवळे करून दिले. आता सगळं आनंद झाला. आता मी पत्र्याची खोली सोडून सुधाकरच्या बंगल्यात राहायला आले. पण कसं करून मला इथं परक्यासारखंच वाटायला लागले. खाण्याचा मूप सुकाळे, पण कशावरच आमची वासना जात नाही. सगळं काचोसारखंच घर आहे, निर्मळ, पण माणसापरता घरात सामानच जास्त आहे. माय लय भारी किमतीचं आहे. न्याऱ्यानाच वस्तू येतात. सगळ्या सोन्याच्या बापानं आंदोलन दिले आता. मला त्या वापरता बी येत नाही. सून आणि नातू नसण्यासारखेच वागायला येतं. इथं बसू नका, त्याला हात लावू नका, तुमची पेटी इथं कशाला ठुली आजी, बाबाचा पाटका तिथं कशाला ठुला, सारखी घरात हिसड फिसड करायला येतं. आता मला देवाधर्माचा नाद, तेव्हा मी तुळशीला रोज पाणी घालीत जावं. एके दिवशी जास्तीचं पाणी कुंड्यात पडलं आणि त्याच्यासोबत कुंड्यातली माती फरशीवर आली. त्या दिवशी सुधाकर मला लय फडफड केलं. मपला जीव हिरमुसला झाला. मनात म्हणलं, काय माय, याच्याकरता जीवाचं रान करून याला मोठं केलं, तर हे बोलणं ऐकून घ्यायला का? 4 दिवसाचंच ती मागचे दिवस विसरला का? वाटायला लागलं नसते आल्याच्या संगत बरं झालं असतं. मपल्या पत्राच्या घरातच मी राणीसारखी राहत होते. मपल्या हाताला मोठी चव आहे. चवदार स्वयंपाक खाऊन सगळे पोरान मास्तर मपली वाहवा करायचे. त्याच्या तितक्या कौतुकानंच मला मुठभर मास यायचं. टाईम टू टाईम घरपोच डबे दिल्यामुळे सगळे यायला मामा मामा करायचे. परक्या लोकाला आमचं कौतुक वाटायचं. आणि ह्यो म्हणून आपल्या पोटचा पोरगा, पाचाची लाज नाही मिळालेला. नाहीतर काय, अशानं माणसाचा जीव चिडतो. आता तर याची तब्येत बी पहिल्यासारखी साथ देईनं. पाण्यात बदल झाला म्हणून म्हणा, की यायला इथं करमत बी नव्हतं म्हणून म्हणा, पण मधून नरम गरमच तब्येत राहू लागली. आता यायला दम्यानं उचललं. सारखी ढास लागल्यासारखा कप झाल्यामुळं बेंडकी पडू लागले. एके दिवशी त्याला खोकल्याची उबळ आली आणि बेंडका टाकायला ते गडबडीने उठून बाहेर जायला निघाले, की मधीच त्याचा बेंडका खोलीत आथरलेल्या काश्मीरी गालीच्यावर पडला. तेव्हा सुधाकर ऑफिसला जाण्यासाठी खुर्चीवर बसून पायात बूट घालीत होता. तेव्हा त्याने गालीच्यावर पडलेला बेंडका पाहिला. त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली. तसा त्यानं खुर्चीवरून उठला आणि दात खात हात उगारीत याच्याकडं आला. ती भेदरल्या मांजरासारखा चळचळ कापू लागली. मी तिथंच बसले होते. बसल्याजवळ मी गडबडीनं अरे अरे म्हणले. तेव्हा त्यानं हात आखडला. मग मला लईच बेकार वाटलं. मग आपल्या डोळ्यात टचकन पाणी आलं. म्हणलं, उगच मी हा सुखातला जीव सुखात घातला. या पत्र्याच्या घरात मी टिकीनं राहत होते आणि इथं लाचारीसारखं राहावं लागतंय. जळलं मी हे जिनं.
आता इथं काही झालं तरी राहायचं नाही असं मी मनातच ठरवलं. मग त्या दिवसापासून याने बी आथरूनच धरलं. मनालाच ते खाऊ लागले. त्याला काही तोंडानं सांगता येणं गेलं. एके दिवशी रात्री टीव्हीच्या खोलीत नवरा बायको बोलू लागले. सुधाकरला म्हणली, आता तुमची मुंबईला बदली झाली, तेव्हा आईबाबाचं काय करायचं? तेव्हा लोक काय म्हणतो, आता मुंबईला असं मोठं घर नसणार, तेव्हा आईला आणि बाबाला ठूत नाना नानी पार्कात मजेत राहतील दोघंजणं. तेव्हा सून म्हणली, वाह मस्त आयडिया, नाहीतरी आपला ताप मिटल. सूनचं असं बोलणं ऐकून जीवाला मोठं वाईट वाटलं. रात्रभर झोप आली नाही. आम्ही म्हणजे यायला ताप वाटतो. दुसऱ्या दिवशी मी सुधाकरला पुसलं. म्हणलं, सुधाकर, नाना नानी पार्क म्हणजे काय असतं रे? तेव्हा तो म्हणला, नाना नानी पार्क छान असतो, सर्व म्हातारे लोक तिथं राहतात, खूप त्यांची कंपनी असते, तिथं वृद्धाची सोय केली जाते, ठराविक रक्कम महिना दिला की संपलं, तो मी देत जाईल. आम्ही सर्व जर तुम्हाला दर महिन्याला भेटायला येत जाऊ, खूप छान वाटेल तुम्हाला. असं बरंच काही तो सांगू लागला. तेव्हा मला बी जरा रागच आला. म्हणलं, जळवतो तुमचा नाना नानी पार्क. एवढं घरभर माणसं असताना अर्धिशा परदिशावाने तो आम्हाला तिथं ठेवायलाच निघालास. असं असेल तर हिच्या मायबापाला बी आमच्याबरोबर त्या नाना नानी पार्कात ठेवी. आम्ही तुम्हाला जड झालो नाही का? मानवाचे चिखल्याच्या टिरी लई दिवस टिकत नसते. आता तुम्हाला जर आमचीच माय येत नसेल तर आम्हाला बी तुम्हाला तोडता येते. कोण्या बी निर्धार पोराला नाही तर पोरीला आम्ही आमचं लेकरू मानून सांभाळू त्याला. अरे कुत्र्याला जीव लावला तर ते माणसाला सोडित नाही. तू तर पोटचा गोळा असून नसल्यासारखा त्या नाना नानी पार्कात घालायला निघालास. तुम्हाला काय समजिलं? मी अजून इतकी लाचार नाही. आता मला इतकं घटकाभर राहायचं नाही की तू या घरचं घोटभर पाणी प्यायचं नाही. मला या शेलूला नेऊन घाल असं म्हणून मी आपलं चंबूगावळ आवडलं आणि तडक शेलूला आले. आता मला आपल्या स्वतःचं घर आल्यासारखं वाटायले. पुन्हा मी डबे सुरू केले. आपल्या हातलाचा चवदार स्वयंपाक खाऊन त्याने तृप्तीचा ढेकर दिला याच्यातच मला आनंद आहे. नाहीतरी इज्जतीनं राहिला आणि सन्मानानं राहिला माणसाला लागतेच काय. श्रोते हो, आत्ताच आपण ग्रामीण कथाकार राम निकम यांच्या स्वरचित कथेचा आनंद घेतलात. आता कार्यक्रमातून जाण्यापूर्वी आनंद घेऊयात एका भावगीताचा. कल्पनेतल्या प्रासादांना इंद्रधनुषी रंग सावे. कल्पनेतल्या प्रासादांना इंद्रधनुषी रंग सावे. आभाळाची उंची आणि 10 दिशांना दार असावे. कल्पनेतल्या प्रासादांना इंद्रधनुषी रंग सावे. कल्पनेतल्या प्रासादांनी भव्य असावे, दिव्य असावे. कल्पनेतल्या प्रासादांनी भव्य असावे, दिव्य असावे. असीमतेच्या सीमा भेदून विश्वाला कल्पनेतल्या प्रासादांना. श्रोते हो, आता मात्र कार्यक्रमात आपल्याला थांबावं लागणार, कारण कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे. तेव्हा पुन्हा भेटूयात आपल्या साहित्य संस्कृती या कार्यक्रमात पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत मी सुषमा कुलकर्णी आपणा सर्वांचा या कार्यक्रमातून निरोप घेते. नमस्कार.